काय मग अंजली, आता घरात लई मज्जाच असणार तुझी. आता सगळं घर तर धाकटी जाऊन सांभाळते, म्हणजे तुला निवांत काम नसणार आता काही सुद्धा. आता काहीच काम नाही म्हणलं तुला आणि रानादाला गप्पा मारायला लई टाइम मिळत असणार. बघ त्याला मज्जाच म्हणायची की. अंजली काय ग, धाकट्याच आवाजाचा त्रास बघव नका काय तुला. अंजू काय झालंय, काही सिरियस मॅटर आहे काय? सकाळपासून जाऊबाई फारच विचित्र वाटतात. का आता काय आगोपणा केला त्यांनी? हे बघ अंजू, मी तुला आधीच सांगून ठेवते, त्या जर लई गाजवत असेल तर अजिबात त्यांचं ऐकू नको. जागच्या जागी उतरवून ठेवतेस. नाही, उलट फारच छान वागतायत त्या. घरासाठी सगळं कसं त्याच करतायत आणि मी काहीच करत नाही असं दाखवून द्यायचा प्रयत्न करते. असं आहे होय, मग काही बी टेन्शन घेऊ नकोस ग. त्यांचा स्वभाव सगळ्यांनी माहित आहे, तेव्हा तू उगाच तोंड टेकलेपणा करायची काही बी गरज नाही. मला तशी गरजही नाही आणि मला तसलं काही आवडतही नाही. पण काय आता, उगाच ह्या सगळ्यात माझ्यात आणि यांच्यात वाद नको इतकंच. खुळी आहेस काय तू? असं कसं होईल? मलाही आधी असंच वाटत होतं, पण तुला यांचा स्वभाव कसा आहे ते माहितीये ना. लगेच समोरच्यावर विश्वास ठेव. आता सुद्धा सकाळी मी यांना म्हणाले की मधल्या सुट्टीत डबा आणून देते म्हणून, तर नको म्हणाले. अगं पण एवढ्यावर ना तू उगाच अंदाज बांधू नकोस. तुला वाटतंय तितकं साधं नाहीये. साहेबरावांकडे मी कसं दुर्लक्ष देते असं जाऊबाईंनी आज यांना दाखवून दिलं आणि यांनाही ते खरं वाटलं. सकाळी डबा नको म्हणताना यांच्या बोलण्यातली नाराजी मला सरळ सरळ दिसत होती. भय पण तेवढ्या पुरतं तसं वाटलं असेल त्याला, त्याच्या मनात काय बी नसेल बघ तसं. हे बघ अंजू, तू एक काम कर, त्याला फोन कर बघ आत्ता. वय आत्ता, मला गॅरंटी आहे त्याला बी तुझ्याशिवाय अजिबात करमत नसणार. शेतावर डबा घेऊन येऊ का? आपण एकत्र जेवू. नाही नको, तू शाळेकडे लक्ष द्या, वहिनी येतील जेवण घेऊ. राणा अरे जेव की. असं का शेतीचं प्रदर्शन मांडल्यावर जेवणाचं प्रदर्शन मांडलेस? माझा मूडच नाही जेवणाचा. का? क्या होतं रे मूड को? काय नाही, अंजलीबाईं संगत खटका उडाला. या अल्लाह, फिरसे भांडणं सुरू केली तुम्ही? नाही र, भांडण नाही, मग हे जरा मगरूनच बोलत त्यांच्या संगत. का रे? अरे सकाळच्याला साहेबरावला चारा घातला नाही, वहिनीने घातला. एक डाव तुझ्या वहिनीने चारा घातला म्हणून तू माझ्या वहिनीला असं बोलणार होय रे?